फक्त शेवटचं वाक्यात सांगतो, असंच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं, त्या ठिकाणी सुद्धा माय महिलांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता। या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या। फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडू नका। आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे, तुम्ही तिकडे गेलात नाही, हे आंदोलन मोडून टाकते। शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आम्ही सिद्ध करून दाखवलंय, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहेत। ही जागा फक्त सोडू नका। सरकारला आपण निवडून दिलेलं आहे, आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय, परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती, लेकरा बाळावरती उलटलेत। यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये। परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत, सोनमजीच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत, सगळं राज्य आणि देश तुमच्या पाठीशी एवढाच शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद सगळ्यांना, जय शिव। खूब खूब धन्यवाद सर। सर सर कह रहे हैं इसके बाद अगर किसी भी स्टूडेंट को छुआ, सर ने वीडियोस देखी है। सर यहाँ पर इसलिए आए क्योंकि सर ने एक लड़की का इंस्टाग्राम पर वीडियो देखा जहाँ वो रो रही थी जब स्टूडेंट्स को पुलिस पीट रही थी। वो वीडियो देखने के बाद सर ने तुरंत डिसीजन लिया कि वो दिल्ली आएंगे और यहाँ पर और वो ये कह रही कि इस आंदोलन की सबसे बड़ी ताकत जो है वो है इसका शांतिपूर्ण रहना। हमारे मूवमेंट की सबसे बड़ी स्ट्रेंथ जो है वो है कि ये मूवमेंट पीसफुल है। और सर कह रहे आप लोग यहाँ से बस हिलना मत, जंतर मंतर से बस कोई हिलेगा नहीं, और अगर यहाँ से कोई हिलेगा नहीं तो महाराष्ट्र में सर हर जगह देख लेंगे इस आंदोलन को कैसे आगे बढ़ाया जा सके। और जरूरत पड़ी तो सर और सर के आंदोलन के सारे साथी यहाँ आकर बैठेंगे हमारे साथ। और यहाँ पर कुछ लोगों को अगर पता नहीं होगा तो एक बार गूगल कर लेना, मराठा आंदोलन कितना बड़ा आंदोलन था वो देख लेना, महाराष्ट्र पूरा बंद हो रखा था। तो बहुत ही बड़ी ताकत का सपोर्ट मिला है आज हमें सर, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित सगळ्याच आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। हे सरकार गोरगरिबांच्या लेकरावर अत्याचार करत आहे, आपणच यांना निवडून दिलंय आणि आता हे जर उलटणार असतील तर यांना उलटवून लावू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे।